तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? स्वतःच्या भाऊजाई सोबत तुम्ही बाहेर फिरायला जाता आणि माझा काय प्रॉब्लेम आहे विचार. फिरायला गेलो नव्हतो, सिद्धूला भेटायला जेलमध्ये गेलो होतो. आणि तू काय चिडतेस ग माझ्यावर? मी चिडायला पाहिजे तुझ्यावर? त्या विश्वासाने सगळं काही सांगितलं, तू दिली सगळी माहिती त्या आजीला सांगून. आता केवढा राडा झाला घरात. त्या भावनाला आजी नाही नाही ते बोलली, बघितलंस ना तू? अच्छा, आता पण तिची बाजू घेऊन मलाच ऐकवा. ऐकवत नाहीये मी, प्लीज. आणि तुझे गैरसमज आणि हेवे दावे ना जरा बाजूला ठेव, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नीलू, कळलं? तुला काय कळणार आहे म्हणा ते? मीच चूक केली, तुला सांगितलं बाहेर चाललोय ते. त्या बिचारा भावनावर आणि माझ्यावर घाणेरडे आरोप केलेस ना, म्हणून मला सांगावं लागलं मी बाहेर चाललोय ते. वा, म्हणजे जर मी आरोप केला नसता तर तुमचा प्लॅन रेडीच होता. तर आजी ना एकदम बरोबर बोलते तुमच्याविषयी. आणि एक काम करा ना, आता सगळं काही सांगता येतच ना, अजून काय लपवलं ते पण सांगू. बस बाई बस. अगं किती त्रास द्याल त्या भावनाला? घरी आल्यापासून ती मुलगी नुसती परीक्षाच देते. अच्छा, या घरात आल्यापासून मला सतत अपमान सहन करावा लागतो. सगळे मान त्या सिद्धूला मिळतात. माझ्या नवऱ्याला म्हणजे तुम्हाला इतकी घाणेरडी वागणूक मिळते. एखादी गोष्ट माझ्यासाठी करा म्हटलं तर ते देखील होत नाही तुमच्याकडून. भावनाला आजी बोलते ना, तर सिद्धू सगळ्या घरच्यांच्या विरोधात तिच्या बाजूने उभा राहतो. तुम्ही राहता कधी माझ्या बाजूने उभे? अशीच एकदा माझी बाजू तुमच्या घरच्यांसमोर माझ्यासाठी घ्या, मग बघू. संतोषी अंगठी कुठल्या सोनाराकडून बनवून घेतलीस? हा, कुठल्या दुकानात बनवून घेतलीस? मेलो मेलो मेलो, आता मेलो. तुक्का चुकला ना तर आई बाबा माझी धिंड काढायला सुद्धा कमी करणार नाहीत. काय सांगू काय सांगू काय सांगू? काळे ज्वेलर्स. काळे ज्वेलर्सचंच नाव सांगतो. तसे इथले सगळे लोक त्यांच्याकडेच जातात दागिने बनवायला. संतोष, अरे काय विचारलं मी? उत्तर देतोयस ना? कुठल्या दुकानात बनवलीस? कुठल्या सोनाराकडे? हा 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 हा, काळे काळे ज्वेलर्स कडून विकत घेतली मी अंगठी. दे. बरोबर बोलतोय. काळे सोनारांकडेच बनवलेली आहे. लक्ष्मी, पण माझा अजूनही यावर विश्वास नाही. अगं, ही अंगठी महाग आहे. ही आपल्यासारख्यांना परवडणं कठीण आहे का? संतोष, तुला शेवटची संधी देतोय. खरं सांग, ही अंगठी तुझ्याकडे कशी? एक एक पैसा साठवून घेतलीये मी ही अंगठी. तुम्हाला माझ्यावर शंका घेताना लाज नाही वाटत? संतोष, हा तुमचा अविश्वासच एक दिवस माझ्या यशाचं कारण ठरणार आहे. बाबांशी बोलता याचं भान ठेवा जरा बोलताना. माझ्यावर शंका घेताना काही वाटत नाही तुम्हाला? कसला एवढा विचार करताय? अहो, कदाचित बनवली असेल त्याने. नाही म्हणजे आपल्या मनात संशय येणं अगदीच रास्त आहे. पण नाहीतर बघा ना, तुमच्या साहेबांची अंगठी चालत तर आपल्या घरापर्यंत येणार नाही. बरं संतोष, त्याचे तुमच्या गॅरेजशी काहीच घेणं देणं नाही. बरोबर बोलते ना मी? घरात नाही, पण गाडीच्या डिक्कीत ही अंगठी असेल तर? सकाळी हा डिक्कीजवळ काहीतरी करत होता. No, not this one. जानूला हाच परफ्यूम आवडायचा ना. आता मी हाच परफ्यूम मारून तिथे जाणार. माझा वास त्या घरात भरून राहिला पाहिजे.
किती दिवस तू माझ्यापासून दूर राहशील जानू? काकू खूप आनंदात दिसताय आज. बरं झालं आलीस, मी तुलाच बोलवणार होते. आज की नाही आपल्याला स्वयंपाकात छान छान आणि खूप सारे पदार्थ करायचे आपल्याला. म्हणजे खरं तर करायचे तुलाच आहे, कारण माझ्यापेक्षा तुझ्या हाताला उत्तम चव आहे. काकू हो करूयात की, पण आज एवढं विशेष काय आहे? विशेष म्हणजे आज पाहुणे येणार आहेत आपल्याकडे जेवायला. अरे वा, काय काय करायचंय काकू? काय करायचं ते तू ठरव, पण आमटी मात्र आठवणीने कर. आमटी? काकू हो पाहुणे येणार आहेत तर काहीतरी स्पेशल बेत करूयात ना. म्हणजे टोमॅटोचं सार किंवा गोळ्यांची कढी किंवा रसम करू का? नाही नाही, आमटी करायची. आमटीची खासम खास फरमाईश आहे. आमटीची फरमाईश? हो. काकू पण नक्की असे कोण पाहुणे येणार आहेत? अगं आज की नाही. आई काय रे, काय झालं? थांब आले मी. हो